महादेवी हत्तीच्या परतीसाठी कुरुंदवाडमध्ये मूक पदयात्रा। नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीला वणतारा येथून परत मठात आणावं या मागणीसाठी शिरोळ तालुक्यात मोठी चळवळ उभी राहते। या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी कुरुंदवाड शहरात समस्त बहुजन समाज बांधव, सर्वपक्षीय नागरिक, महिला व युवकांनी एकत्र येत शांततेत पण ठामपणे मूक पदयात्रा काढली। यानंतर पोलीस प्रशासनाला निवेदनही देण्यात आलं। पालिका चौकात दुपारी 4 वाजता महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले। इथं आमची महादेवी परत द्या या मागणीसाठी लावण्यात आलेल्या डिजिटल फलकावर हजारो सह्या करण्यात आल्या। यानंतर पदयात्रा पालिका चौकातून सुरू होऊन सरकारी दवाखाना, सन्मित्र चौक, आंबेडकर चौक, गोठणपूर, राजवाडा, चावडी चौक मार्गे परत कुरुंदवाड पोलीस ठाण्यापर्यंत गेली। पदयात्रेच्या सभेत रूपांतर झालं। सभेमध्ये रावसाहेब पाटील, दादासू पाटील, रामचंद्र डांगे, दयानंद मालवेकर, वैभव उगळे, विजय पाटील, महिपती बाबर, अजित देसाई, रामदास मधाळे, बाबासाहेब सावगावे, राजू आवळे, जवाहर पाटील, महावीर पोमाजे यांची भाषणे झाली। शेवटी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी माजी नगरसेवक उदय डांगे, दीपक पोमाजे, दीपक गायकवाड, सुरेश बिंदगे, जय कडाळे, सुनील कुरुंदवाडे, इक्बाल पटवेगार, फारुख जमादार यांच्यासह शहरातील सर्व समाज बांधव, सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते।